जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आदिवासी टायगर सेनेतर्फे आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संवाद यात्रा जुलै 30 ते 7 ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण नंदुरबार तालुक्यातून काढण्यात येणार आहे। नंदुरबार तालुक्यातील विविध आदिवासींच्या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे। यात्रेत चर्चेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची असताना देखील राज्यघटनेतील 5वी व 6वी अनुसूचित अद्याप का लागू केले नाही। जिल्ह्यात 5वी व 6वी अनुसूचित लागू करण्यासाठी जनजागृती म्हणून ही यात्रा काढण्यात येत आहे। त्याचप्रमाणे अन्य विविध विषयांवर या आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या माध्यमातून जंगल, जमीन या संदर्भात चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे। या यात्रेचे आयोजन आदिवासी टायगर सेनेने केले असून या यात्रेची सुरुवात जुलै 30 रोजी नवापूर तालुक्यातील बर्डीधाम येथून आदिवासींचे कुलदैवत असलेल्या याहामोगी मातेचे पूजन करून करण्यात आली आहे। या कार्यक्रमास अजय गावित, अरविंद वळवी, सचिन पावरा, रवींद्र पाडवी, विक्यू वळवी, धनसिंग वळवी, किरण वळवी, हिनेश वळवी, श्लेष गावित, अंकित मावची, सुनील गावित, सागर वळवी, कृष्णा पाडवी, भरत मोरे, सुरेश वळवी, अजय वळवी, लाजरस गावित, मधुकर गावित, किसन वळवी, राजकुमार वळवी, राजेश गावित, मोहन वसावे, बालाजी वळवी, अविनाश गावित, रवींद्र गावित तसेच ही यात्रा परिसरातील उंचीसेवडी, सोनखांब, जामनपाडा, मोरकरंजा, निमदडे, चितवी, देवळीपाडा, वागदी ठिकाणाहून जाणार आहे। या यात्रेला 30 जुलै रोजी सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजता बर्डीपाडा, उंचीशेवडी, सोनखांब, जामनपाडा, पानबारा, मोरकारंजा, चितवी, देवलीपाडा, वागदी पिपला, तर जुलै 31 रोजी खोलवीर, हनुमानपाडा, आमसरपाडा, खोलघर, वांजळे, केवडीपाडा, बंधारपाडा, सुतारपाडा, आष्टा, ठाणेपाडा, वाघाळे, अजेपूर। 1 ऑगस्ट रोजी टोकर तलाव, विरचक, बंधारपाडा, खामगाव, लेकवद, पाचोराबारी, फुलस्र, जांभोली, भवाली, वेळावद, घोड्यावद, लेह, धानोरा, कोठली, उमच यासह संपूर्ण नंदुरबार तालुक्यात जुलै 30 ते 7 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा पोचणार आहे व या यात्रेच्या समारोप 8 ऑगस्ट रोजी आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे समापन तसेच आदिवासी सांस्कृतिक रॅली नवापूर येथे काढण्यात येईल व विश्व आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे आदिवासी टायगर सेनेतर्फे सांगण्यात आले आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। जोहार, जय आदिवासी मित्र हो। आपण आज या ठिकाणी आदिवासी अधिकार संवाद यात्रा या निमित्ताने आज या आपण निमदडा गावामध्ये आलेलो आहोत। आदिवासींचे असलेले अधिकार या संदर्भात तमाम आपल्या आदिवासी बांधवांमध्ये, खेड्यापाड्यावर लोकांमध्ये जागृती व्हावी, जाणीव त्यांना व्हावी। अधिकार नेमके त्यांचे काय आहे, ते कसे आपण प्राप्त करून घ्यावे, आपल्या योजना कोणत्या, त्या कशा प्राप्त कराव्या, या दृष्टीने आपण लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आपण ही आदिवासी अधिकार संवाद यात्रा आपण सुरू केलेली आहे। आज या यात्रेचा पहिलाच दिवस आहे। आपण पहिल्याच दिवशी पहिलंच गाव आपलं बर्डीपाडा, इथं आपण बर्डीपाड्याला जे धरणग्रस्तांच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या। त्यानंतर आपण पानबारा, मोरकरंजा आणि जामनपाडा याही ठिकाणी गेलो। आज हे आपलं 4-5वं गाव आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहे। ग्रामस्थांना विनंती आहे आपण करतो की या ठिकाणी आपण यावं। आपण आपसात जो संवाद आहे, तुमच्या काही स्थानिक समस्या असतील त्याही आपण जाणून घेतल्या पाहिजे, त्याही आपण आपल्या या प्लॅटफॉर्मद्वारे शासन दरबारी आपण सादर करू शकतो। या निमित्ताने ही संवाद यात्रा आहे आणि या यात्रेला आज आपल्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। हा आज पहिला दिवस असल्यानंतर ही देखील परिस्थिती आहे। आपल्याला 9 तारखेपर्यंत ही यात्रा आपण पूर्ण आपला जो नवापूर आणि नंदुरबार तालुका आहे त्यामध्ये आपण आपल्याला ही यात्रा सुरू ठेवायची आहे। या निमित्ताने आज आपल्याला जो प्रतिसाद मिळाला, सर्व या ठिकाणी ग्रामीण जनतेचा, ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आपण जे कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आपण आपल्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सामील आहोत। आपण सर्व कार्यकर्त्यांचाही या ठिकाणी मी आपलं आभार मानतो आणि ह्या यात्रेचा आपण संध्याकाळी 6-7 पर्यंत आणखीन पुढची 3 गावं आहेत त्या गावामध्ये फिरणार आहोत।
या ठिकाणी एवढंच थांबतो. उद्याची यात्रा आपला जो संकल्प आहे, आपली जी यात्रा आहे त्याचा रूट आपण त्यापुढे आपण ग्रुपवर आणि सर्व ठिकाणी आपण सर्व केलेला आहे आणि प्रसिद्धी माध्यमांनाही या विनंती केलेली आहे की संवाद यात्रा आहे याची जी प्रसिद्धी आहे ती लोकांना कळावी, जेणेकरून का बरं ही यात्रा करण्याची पाळी आली याबाबत आपण प्रसिद्धी दिल्यास या ठिकाणी यात्रेचं स्वरूप लोकांसमोर येईल आणि लोकांना काहीतरी त्याचा लाभ होऊ शकेल. जोहार, जय आदिवासी. दिनांक 30/7/2024 या रोजी आम्ही आदिवासी हितासाठी, आदिवासीच्या रक्षणासाठी आणि आदिवासींच्या कल्याणासाठी आम्ही आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ही यात्रा एकूण 9 दिवस असणार आहे. या दिवसाच्या म्हणजे या यात्रेचा संकल्प हा आदिवासीच्या हितासाठी, आदिवासींच्या हक्कासाठी आणि आदिवासींना जागृत करण्यासाठी या यात्रेचं योजलेलं आहे. तरी ज्या गावामध्ये आम्ही आदिवासी अधिकार संवाद यात्रा हे घेऊन जाणार आहोत तर त्या ठिकाणी आम्ही आदिवासी हिताचे जनजागृतीचं काम करणार आहोत आणि यात्रेची सुरुवात आम्ही वृक्षारोपण तसेच यामोगी माता बर्डी मातेच्या येथून आम्ही सुरुवात केलेली आहे व यात्रेची ही सुरुवात केली आहे. जोहार, जय आदिवासी.